प्रियांनो, आजच्या म्हणण्यासाठी एक विषय घेतो आहे. त्या विषयाचं नाव आहे पौलुस, म्हणजे आपला पॉल याच्या विश्वासाची कुस्ती. त्याचं एक युद्ध, आत्मिक युद्ध तो कसा लढला त्याविषयी आपण एक मनन करणार आहे. आणि आपण त्यासाठी एक वचन सुरुवातीला आपण वाचणार आहे. तिमोथेयाला दुसरे पत्र याचा 4था अध्याय आपण काढूया. तिमोथेयाला पौलाचे दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि 7वं वचन मी तुम्हासाठी वाचतोय. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखीला आहे. प्रियानो, हे वचन जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण असं बघतो की पॉल हा तिमोथेयाला जसं की हे सांगतो आहे की त्याच्या जीवनाची अंतिम घडी आलेली आहे आणि तो असं सांगतो की त्याचं जे कार्य आहे ते त्याने पूर्ण केलेलं आहे असं त्यातून दिसून येतं. इथे आपण एक शब्द बघतो आहे, तो शब्द म्हणजे सुयुद्ध. युद्ध आणि सुयुद्ध या दोघात खूप फरक आहे माझ्या प्रियांनो. हे जे सुयुद्ध आहे हे आत्मिक युद्ध सुद्धा आपण त्याला एका प्रकारे नाव देऊ शकतो. देवाच्या वचनात सांगितलेलं आहे की प्रत्येक विश्वासणारा हा जो आहे तो अशा प्रकारचा आहे की ज्याला रोज एक आत्मिक युद्ध लढावं लागतं. आपण प्रत्येक जण जे आहे विश्वासणारा एक आत्मिक युद्धात आहे. प्रत्येक विश्वासणारा आज आपल्या आत्मिक युद्धात लढतो आहे, जिंकतो आहे, पडतो आहे, पुन्हा उठतो आहे, पुन्हा चालतो आहे. अशा प्रकारचं एक आत्मिक युद्ध प्रत्येक विश्वासणारा जो आहे तो रोज करतो आहे. पण पुष्कळसे जे आहे विश्वासणारे या आत्मिक युद्धात हारतात आणि शैतानाला बळी पडतात आणि ते जे आहे नाशाकडे जात असतात. परंतु विश्वासाची जर आपण चांगली कुस्ती म्हणजे सुयुद्ध जर आपण बघतो तर ते खूप वेगळं आहे प्रियांनो, आणि त्याकडून आपण शिकायला पण पाहिजे. इथं तो म्हणतो की मी विश्वास राखीला आहे, म्हणजे हे विश्वासाची लढाई होती, हे विश्वासाचं युद्ध होतं. आणि मी धाव संपवलेली आहे. याचा अर्थ धाव म्हणजे काय? आता ऑलिम्पिक चालू आहेत, तुम्हा सर्वांना माहित आहे, मी पण बघितलेलं आहे की विश्वासणारा सुद्धा अशाच प्रकारचा आहे. तो विश्वासाच्या धावीत म्हणजे शर्यतीमध्ये तो जातो आहे आणि त्याला जिंकायचं आहे, त्याला ती धाव संपवायची आहे. है ना? तिमोथेयाला पहिले पत्र जर आपण 6वा अध्याय जर वाचला तर त्यामध्ये आपण काय बघतो? 12व्या वचनामध्ये त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगायुगाच्या जीवनाला बळकट धर, त्यासाठी तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारां देखत तो चांगला तो पत्कार केला. है ना? इथे सुद्धा आपण बघतो की तो म्हणतो की मी सुयुद्ध केले, आणि त्याचबरोबर तो पौलाला काय म्हणतो की तू सुद्धा सुयुद्ध कर, युगायुगाच्या जीवनाला बळकट धर, त्यासाठी तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारां देखत तो चांगला पत्कार केला. तर हे विश्वासाचं जे आहे ते युद्ध आहे, अशा प्रकारचं आहे माझ्या प्रियांनो. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक विश्वासणारा जो आहे याच युद्धात आहे, पौल नाही. तो पौल तिमोथेला म्हणतो, तिमोथी नाही. तर आपण जर बघितलं इफिसी करा 6वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, यामध्ये असं लिहिलेलं आहे, कारण आपले झगडणे रक्तमांसांबरोबर नव्हे तर सत्ता बरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळात देखील जगाच्या अधिपती बरोबर, आकाशातल्या दुष्ट आत्म्यांबरोबर आहे. कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. आणि कोणती कोणती शस्त्र सामग्री आहे तर यामध्ये पूर्ण एक लिस्ट माहित आहे. त्याविषयी जर आपण बोलू तर पुष्कळ काही बोलू शकतो. या पण मला इथे एवढंच देवाच्या वचनातून तुम्हाला कळवायचं आहे की पौलाने जी सुयुद्ध केलं, जी कुस्ती त्यांनी केली, ते तो हीच करायला जो आहे तिमोथेला सांगतो की तुला सुयुद्ध करायचं आहे.
आणि तेच आपण विश्वासणाऱ्यांसाठी असं बघतो की आपण सर्वांना जे आहे हेच झगडणे, हेच युद्ध जे आहे आपल्याला करायचे आहे, आणि ते म्हणजे विश्वासाचं आहे. विश्वासाचं एक आत्मिक युद्ध आहे. आणि ते कोणासोबत आहे आपलं? रक्त मांसाबरोबर नाही, तर एका शब्दामध्ये शैतान आणि त्याच्या सेनेबरोबर आहे. मग मला सांगा, शैतान आणि त्याच्या सेनेबरोबर आहे, तर खरंच आपण ते युद्ध करू शकू का? खरंच आपण तिथे टिकावा करू शकू का? नाही करू शकत. आपण थांबू नाही शकत. आपण त्याचा पराभव नाही करू शकत. एक स्वर्गदूत काय म्हणतो, त्या शैतानाला जेव्हा दानिएलाची प्रार्थना तो घेऊन येत होता तेव्हा, की देव तुला दाटो, है ना, देव तुला बोलो. म्हणजे एवढा मोठा स्वर्गदूत जो आहे तो त्याला, शैतानाला म्हणतो, कारण की तो तिथे हारत असताना तो देवाचं नाव घेऊन तिथे जिंकतो. तर म्हणून माझ्या प्रियांनो, आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जेव्हा या सुयुद्धात आहे, आपण जेव्हा ह्या आत्मिक युद्धात आहे, तर हे युद्ध जे आहे हे आपल्याला शैतान आणि त्याच्या सेने बरोबर करायचं आहे. परंतु आपण तिथे जिंकू शकत नाही, आपण कमजोर पडतो. म्हणून आपल्याला हे समजायला पाहिजे की हे युद्ध देवाचं युद्ध आहे. आपल्याला तिथे सैनिक म्हणून ठेवलेलं आहे, आपल्याला एक साक्ष म्हणून तिथे ठेवलेलं आहे. म्हणून देवाचं युद्ध आहे, हे आत्मिक युद्ध आहे. आणि त्यामध्ये शैतान आपला नाश करू पाहतो, परंतु देव आपल्याद्वारेच त्याला हरवण्याची इच्छा ठेवतो. कारण की देवाने आपल्यामध्ये जो विश्वास दिलेला आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास दिलेला आहे, आणि येशू ख्रिस्ताने त्याला पहिलेच हरवून टाकलेला आहे. आणि त्याच्या शस्त्र सामग्रीने, म्हणजे आपण देवाच्या शस्त्र सामग्रीने त्याचा पराभव करायचा असतो. म्हणजे देवाचं युद्ध आहे, देवाच्या शक्तीने आपल्याला लढायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शक्तीने आपल्याला लढायचं आहे. आणि ती विजय जे प्रभू येशू ख्रिस्ताने मिळवलेली आहे, त्या विजयाला घेऊन आपल्याला देवाच्या शस्त्र सामग्रीने त्याच्यासोबत आपल्याला लढायचं आहे माझ्या प्रियांनो. आणि आपण बघतो की पौल मग कसा लढला असेल, अ, पौल हा आत्मिक युद्ध कसा लढला असेल, आपण सुद्धा तोच आपल्या जीवनात अनुभव करू शकतो. म्हणून मी तुम्हाला ते एक दोन तीन गोष्टी तुम्हाला दर्शवतो माझ्या प्रियानो. जर बघितलं तिमोथेला, जे दुसरे पत्र जे आपण आत्ताच वाचलेलं आहे, है ना, तर आपण ते पुन्हा काढूया प्लीज. तिमोथेला दुसरे पत्र आणि त्याचा चौथा अध्याय आणि 16 आणि 17 वचन आपण तुम्हाला वाचतोय. तिमोथेला पौलाचे दुसरे पत्र, चौथा अध्याय, 16 आणि 16 वचन तुमच्यासाठी वाचतोय. ठीक आहे, ओके, मिळालंय मला. इथे असं लिहिलेलं आहे, माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले. ह्याबद्दल त्यांचा हिशोब घेण्यात न येऊ, तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी, म्हणून त्याने मला शक्ती दिली. आणि त्याने मला सिंहांच्या जबड्यातून मुक्त केले. तर प्रियांनो, आता सर्वात मोठं जे आत्मिक युद्धात आपण जेव्हा पडतो ना, तेव्हा सर्वात मोठी गोष्ट जी आपण या युद्धात, या आत्मिक युद्धात अनुभव करतो, ती म्हणजे अशी की आपण एकटे पडतो. है ना, सुयुद्धामध्ये आपण एकटे पडतो. इथे आपण बघतो की पौलाचे किती सारे मित्र होते, किती सारे संगी होते. बर्नबास होता, मार्क होता, लुका होता. हे खूप चांगले चांगले मोठे भक्त होते. असं नाही की हे उभे राहू शकले नसते. पण कधी कधी अशी एक वेळ येते की हे आपले जे साथ देणारे लोक सुद्धा साथ नाही देऊ शकत. त्यांची पण काही एक मजबुरी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की पुष्कळदा आपण ज्यांच्यावर विश्वास करतो की ते आपल्याला साथ देतील, आ? की त्यांचा एक तरी फोन मला येईल, किंवा त्यांची एक तरी हिंमत आपल्याला येईल, पण त्यावेळेस कोणीच येत नाही. आपण एकटे पडतो. आणि पॉल तो अनुभव करून चुकलेला होता. आपण बघतो की या आत्मिक युद्धामध्ये त्याला एकटं लढावं लागलं. पुष्कळदा आपण बघतो की हा जो पॉल आहे हा एकटा पडला. परंतु खरंच तो एकटा होता का? जगिक लोकांनी त्याचा साथ नाही दिला, परंतु त्या सोबतीला कोण होतं?
त्याच्या सोबतीला महामहिम परमेश्वर सर्वशक्तिमान असा प्रभू, जो सर्व जगाचा अधिपती आहे, तो प्रभू त्याच्यासोबत होता. सर्वांनी मला सोडिले म्हणून तरी प्रभू माझ्याजवळ होता. प्रियानो, ह्या आत्मिक युद्धात हे लक्षात ठेवायचं, त्या विश्वासी जीवनाच्या धावीमध्ये हे नेहमीच लक्षात ठेवायचं की कधी कधी तुम्ही विचार करता की हा माझा आहे, तो माझा आहे, ही माझी मंडळी आहे, तो विश्वासणारा माझा चांगला मित्र आहे, हे माझे नातेवाईक आहे, हे माझं पोरगा आहे, हे माझी मुलगी आहे, ही माझी पत्नी आहे, हे माझं घर आहे, हा माझा जॉब आहे, हे सर्व माझं आहे, मला काहीच सिक्युर काहीच प्रॉब्लेम नाही, मी खूप सिक्युअर आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, मी तुम्हाला सांगतो, एक वेळेस तुम्ही पण अनुभव केला असेल की तुम्ही एकटे पडला. पौल पण एकटा पडला होता. परंतु या आत्मिक युद्धामध्ये नेहमीच प्रभू येशू ख्रिस्त जे आहे तो जो आहे अ, अ, पौलासोबत राहिला. देवाचे वचन काय म्हणतो है ना? हिंदीमध्ये खूप सुंदर अशा प्रकारे मी लिहून ठेवलेलं आहे हिंदीचे वचन. त्याच्यामध्ये काय, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है ना? मी दुसरे एक वचन तुमच्यासाठी वाचतो आहे. तिथे लिहिलेलं आहे कि सताए तो जाते हैं पर त्यागे नहीं जाते, गिराए तो जाते हैं पर नष्ट नहीं होते. एक तिसरं वचन तुमच्यासाठी वाचतो आहे. उसने आप ही कहा है, मैं तुझे कभी न छोड़ूंगा और न कभी तुझे त्यागूंगा. हा, माझ्या मुलीला हे 3-4 वचन जेव्हा मी पाठांतर करून घेत होतो, तेव्हा मला असं वाटलं की हे 3 वचन मी या संदेशामध्ये तुम्हासमोर पण आणावं. तो सेनाओं का यहोवा, तो सेनाधीश परमेश्वर जो आहे, तो आपल्या सोबत आहे. कोणीही जरी आपल्याला सोडलं असेल, आपण पडलो असेल, परंतु देव आपल्याला नष्ट कधीच होऊ देत नाही. देवाचं वचन काय म्हणतो, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी त्यागणार नाही. हेब्री करत 13 अध्याय 6 आणि 7 वचन आहे. जे दुसरं वचन मी वाचलं ते कुरिन्थीकरास 2 अध्याय आणि 4 अध्याय 9 वचन आहे. प्रियानो, आपण एकटे कधीच नाही, परंतु या युद्धामध्ये या जगिक लोक आपल्याला कधीही एकटे पाडतील. तर हा आत्मिक युद्ध कसा लढला पॉल? हा आत्मिक युद्ध कसा लढला पॉल? हा आत्मिक युद्ध एकटा लढला, आणि आपल्यालाही एकटंच लढायचं आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. ज्या दिवशी आपण हे समजलो या जगात की मी एकटा आहे आणि मला सांभाळायचं आहे, मला सर्व समोर जायचं आहे आणि मला कोणीच या जगात साथ देणार नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्त साथ देईल, त्यावेळेस तुम्हाला सांगतो, तुम्ही खरंच विश्वासात आलेले आहात, तुम्ही खरंच जीवन समजलेलं आहात, आणि तुम्ही खरंच आत्मिक जीवन समजलेलं आहात, आणि तुम्ही खरंच विश्वासू जीवन समजलेलं आहात, आणि तुम्ही खरंच प्रभूला समजलेलं आहात. लक्षात ठेवा प्रियांनो, युद्ध जे आहे ते एकटं लढायचं. दुसरं युद्ध जे पौल लढतो, जर मला जर तुम्ही वेळ दिला असता, मी जर बघितलं असतं पौलाच्या पूर्ण पत्रामध्ये, तुम्हाला बघेल एकदा तर तो पूर्ण लिस्ट सांगतो. माझा जहाज तुटला, माझं सामान चोरी गेलं, मला या या ठिकाणी मारण्यासाठी पकडण्यात आलं, प्रार्थनेमध्ये असताना एक जवान पडून मेला, सेवेमध्ये मला त्रास झाला, मला मारल्या गेलं, मला कोंडल्या गेलं, मला जेलमध्ये टाकल्या गेलं, अशा पुष्कळ साऱ्या सिक्वेन्स आपण बघतो. रोज आपण बघतो एका युद्धात विजयी पौलोस झाला की बरोबर शैतान त्याला दुसऱ्या एखाद्या गोच्यात पाडत असत. म्हणजे काय? म्हणजे हेच की आत्मिक युद्ध एका विश्वासणाऱ्यासाठी रोज एक नवीन असतं. आत्मिक युद्ध एका विश्वासणाऱ्यासाठी रोज एक नवीन चॅलेंज असतं. म्हणजे हे आत्मिक युद्ध रोज बदलणारं असतं. हे पौलाचं आपण आत्मिक युद्ध बघतो की दुसऱ्या प्रकारचं जे आपण तिथे एका प्रकारचे असं म्हणू शकतो आपण की तो एकटा युद्ध तर लढलाच, त्याच प्रकारे ते युद्ध जे आहे रोज बदलणारं सुद्धा होतं. मग अशा वेळेस आपण काय बघतो? अशा वेळेस आपण काय बघतो की स्वतः तो काय म्हणतो, कुरिन्थीकरास दुसरे कुरिन्थीकरास पत्र, आणि त्यामध्ये एक वचन आहे, ते तुम्हाला समोर आणण्याचा विचार करतो, विशेष करून 7 ते 9 वचन 12व्या अध्यायाचं. प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे
मारण्याकरिता शैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा पुरी आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. प्रियांनो, इथे सुद्धा एक लिस्ट दिलेली आहे. रोज 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 याच्या जीवनामध्ये आपण बघतो की रोज एक वेगळं चॅलेंज होतं. रोज रोज जे आहे आपण बघतो की तो एक वेगळी समस्या त्या जीवनात याची आणि त्या युद्धात तो जिवंत व्हायचा. प्रियांनो, देव बाप काय म्हणतो? विलाप गीत याचा तिसरा अं, अं, अध्याय आणि 22 आणि 23 वचनामध्ये काय लिहितं आपण? की त्याची दया अमर आहे आणि प्रति रोज सकाळी ती नवी होत राहते. म्हणजे पॉल हा रोज एक नवीन प्रकारे संकटात पडायचा किंवा शैतान त्याला त्या संकटात टाकायचा. असं म्हटलं गेलेलं आहे की एक शैतान तर स्पेशली त्याच्यासाठीच ठेवला गेला होता. म्हणजे विचार करा, किती महान देवाचा दास, की ज्याच्यासाठी शैतानाला एक दूत नेमून देण्यात आला की बस तू यालाच पकडून. रोज त्याला दुर्बलतेत, रोज त्याला अपमानात, रोज त्याला अडचणीत, रोज त्याला पाठलाग आणि संकट, अनेक अनेक गोष्टी. परंतु देवाचं वचन काय म्हणतं? देवाचं वचन असं म्हणतं की रोज हे शैताना तू नवीन संकट का देत असेल, पण त्याच्यापेक्षा देवाची जी दया आहे ती रोज रोज सुद्धा नवीन होत होती. म्हणजे किती सुंदर ना. शैतान एक योजना बनवतो आपल्या भक्तासाठी संकटात टाकण्यासाठी, आणि देव त्याच्या पूर्वीच योजून ठेवतो की या सकाळी तुला ही दया, या सकाळी तुला ही दया. दया म्हणजे काय? ज्या गोष्टीच्या लायक मी नाही ती गोष्ट देवाने मला दिलीच नाही. ती मोठी गोष्ट आहे. सुंदर अशी मला कधी कधी विचार येतो की उद्या काय होईल असा विचार करतो माणूस, पण त्याच्यापूर्वीच देव असा विचार करतो, ही दया तुझ्यासाठी आहे. तुला ही गोष्ट मिळणार होती, तुला हे संकट मिळणार होतं, तुला हा अपमान मिळणार होता, तुला हा द्वेष आणि ही अडचण तुला मिळणार होती. मी तुला देत नाही, ही दया मी तुला देत. तिसरी गोष्ट आपण अ, याच अ, वचनामध्ये जेव्हा आपण बघतो, काय बघतो त्यामध्ये आपण? हं? की देवाची दया रोज रोज हो. त्यामध्ये शरीर साथ देत नाही. म्हणजे विचार करा, एकटा लढायचा आहे, रोज नवीन समस्येशी लढायचं आहे. आणि तिसरी गोष्ट, आता वेळ अशी पण आलेली आहे की स्वतःच्या शरीरासोबत पण लढायचं आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे संसारासोबत पण लढायचंय, शैतानासोबत पण लढायचंय आणि शरीरासोबत पण लढायचंय. हे संसार, हे शरीर, आणि विचार करा, म्हणजे जवळपास पौलाला कोणीच साथ देत नाही. संसारातले लोकांनी सोडून दिलं, एकटा पडला. शैतान तर तिथे आहेच, आणि शरीर पण कमजोर, रोज घुसेमार, काटा आहे बघ. आपल्यामध्ये पुष्कळ सारे बिमार असतील किंवा
त्रासात असतील, त्यांना मी तुम्हाला सांगू शकतो, सांगण्याचा एक प्रयत्न तुम्हाला करतोय की प्रियांनो, आपण जेव्हा बिमार आहोत, कष्टी आहोत, दुःखी आहोत, तर हे पण एक आत्मिक युद्ध आहे. जेव्हा सर्व जग आपल्यापासून दूर करून शैतान आपल्याला त्रासात टाकण्याचा प्रयत्न करतो, तो सफल होत नाही. रोज रोज नवीन समस्या देऊनही तो जेव्हा सफल होत नाही, तो आपण बघतो तो योबासारखा आपल्याला सुद्धा पकडण्याचा प्रयत्न. परंतु आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की जसा योब त्या शरीराच्या कष्टातून निघाला, जसा पॉल सिंहाच्या तोंडातून निघाला, जसा दानियल त्या सिंहाच्या गुफेतून निघाला, जसा शद्रक आणि मेषक त्या अग्नीतून जिवंत निघाला, तसं देव आपल्याला आपल्या शरीराच्या दुर्बलतेमधून पण काढण्यास सक्षम नाही का आहे. तर म्हणून आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आत्मिक युद्धात आहे. आज सकाळची वेळ आहे, आपण सर्व आज बाहेर जाऊ, तयार असा. देवबाप आपल्याला अनुग्रह देव, आपल्यावर दया द्या.